नमस्कार मंडळी, पुन्हा मी तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे। तुम्हाला माहीतच असेल की गेल्या काही महिन्यांपासून आपल्या महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या डेपोतून बस जात आहेत अयोध्याला। तर मित्रांनो, ह्या वेळेची जे अपडेट आहे ती अपडेट मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील जे श्रीगोंदा ठिकाणे या ठिकाणाहून 2 बस जाणार आहेत अयोध्याला। तर मित्रांनो, बस केव्हा जाणार आहे, काय तिकीट असणार आहे, ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अयोध्या दर्शन यात्रा इतिहासात प्रथमच श्रीगोंदा ते अयोध्या व 3 ज्योतिर्लिंगांचं या यात्रेमध्ये दर्शन होणार आहे। तर कोणकोणते जे ठिकाण आहेत ते आता आपण जाणूनच घेऊ। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तिकीट काय असणार आहे, बस केव्हा जाणार आहे, बुकिंग कुठे करायची, ही सर्व माहिती मी तुम्हाला आता सर्वप्रथम सांगतो। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या 2 बस जाणार आहेत। एक बस असणार आहे ती हिरकणी बस असणार आहे आणि दुसरी जी बस असणार आहे ती लाल परी असणार आहे। मित्रांनो, ज्या एसटी महामंडळामध्ये ज्या नवीन लाल परी बस आहेत त्या बस असणार आहेत आणि जी दुसरी बस असणार आहे ती हिरकणी बस असणार आहे। जर मित्रांनो तुम्ही हिरकणी बसने जात असेल तर त्याचं भाडं आहे जे तिकीट असणार आहे ते 7,500 रुपये तिकीट इतकं तिकीट असणार आहे। आणि जर तुम्ही लाल परीने जाणार तर मित्रांनो लाल परीचं जे तिकीट असणार आहे ते 5,700 रुपये असणार आहे प्रति व्यक्ती। मी तुम्हाला सांगेल या बसला ज्या काही एसटी महामंडळाकडनं सवलत मिळत असते तर ती सवलत या बसला मिळत नाही। बुकिंग कुठे करायचे तर मित्रांनो तुम्हाला बुकिंग जे करण्याचं जे ठिकाण आहे तुम्ही श्रीगोंदा या ठिकाणी जाऊन ज्या बस स्थानक आहे बस स्थानकामध्ये जाऊन तुम्हाला तिकीट बुक करायचे। मी तुम्हाला सांगेल ही बस अजून जाण्याची तारीख फिक्स झाली नाही, ज्याप्रमाणे बुकिंग होतील त्याप्रमाणे तुम्हाला तारीख कळवली जाईल। जर तुम्ही तिकीट बुक केलं तर तुमचा नंबर तिथे असणारच, तुम्हाला कॉल करून सांगितलं जाईल की बस केव्हा जाणार आहे। सध्या बुकिंग सुरू आहे, अजून जाण्याची तारीख फिक्स झालेली नाही। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाल परीचं जे तिकीट आहे ते 5,700 रुपये, हिरकणी बसचं जे तिकीट असणार आहे ते 7,500 रुपये असणार आहे। तुम्ही कोणत्याही बसने प्रवास करू शकता मित्रांनो, खूप सुंदर यात्रा होणार आहे आणि पूर्ण नियोजन असतं, व्यवस्थित नियोजन असतं यात्रेचं। त्यानंतर आपण बघून घेऊ हे काही प्रमुख जे तीर्थक्षेत्र आहेत मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही बघू शकता काशीला जाणार आहेत आपली बस, त्यानंतर प्रयागराज, त्यानंतर मित्रांनो महाकालेश्वर, उज्जैन या ठिकाणी जाणार मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर ओंकारेश्वर, या 3 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होणार आहे। आणि मित्रांनो श्रीगोंदा या ठिकाणाहून बस केव्हा निघेल तर सकाळी 10 वाजता बस निघणार आहे श्रीगोंदा या ठिकाणाहून। त्यानंतर मित्रांनो नागपूर समृद्धी मार्गाने बस जाणार आणि अयोध्या या ठिकाणी पहिला मुक्काम होणार आहे। त्यानंतर मित्रांनो अयोध्या ते वाराणसी येथे मुक्काम होणार मित्रांनो, त्या ठिकाणी गंगा आरती होणार। जे दुसरं मुक्काम असणार आहे मित्रांनो तुमचं ते वाराणसी मध्ये असणार आहे। जी पूर्ण ट्रिपचं नियोजन असतं ते एसटी महामंडळाकडनं होणार, फक्त तुम्हाला जे काही एक्स्ट्रा पैसे लागतील ते तुम्हाला तिथं पे करावे लागतील, जसं की जेवणाचा खर्च झालं, राहण्याचा खर्च झाला, मी तुम्हाला त्याची माहिती पुढे देतोच। त्यानंतर मित्रांनो प्रयागराज, त्रिवेणी संगम, उज्जैन या ठिकाणी मित्रांनो बस येणार। त्यानंतर उज्जैनला एक मुक्काम असणार, महाकालेश्वर, भैरवनाथ या ठिकाणी तुम्ही दर्शन होणार। तसेच मित्रांनो ओंकारेश्वर, ममलेश्वर येथे मुक्काम करून पुन्हा श्रीगोंदाकडे आपली बस निघणार। तर मित्रांनो असं ही पूर्ण यात्रा असणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला अजून या यात्रेबद्दल माहिती देतो। तर मित्रांनो तुमच्या गावातून जर 44 भाविक भक्त या यात्रेसाठी जात असतील किंवा निघणार असतील तर तुम्हाला एक स्वतंत्र बस दिली जाईल। मित्रांनो तिकीट बुक करायचं कुठे तर तुम्ही संपर्क करू शकता, या ठिकाणी आपल्याला जे आगार व्यवस्थापक आहेत जे पूर्ण ही यात्रेचं नियोजन करत आहेत त्यांचं पूर्ण या ठिकाणी नंबर दिलेले आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता आगार व्यवस्थापक। जर मित्रांनो तुम्हाला थोडं पुसट दिसत असेल तर मी एकदा नंबर बोलतो, तुम्ही नंबर नोट करू शकता। मित्रांनो आगार व्यवस्थापक श्री संदीप ढवळे सरांचा आपल्याला या ठिकाणी नंबर दिलेला आहे। नंबर मी सांगतो 90 96 62 56 79। नंबर एकदा पुन्हा बघा मित्रांनो 90 96 62 56 79। तर तुम्हाला या ठिकाणी कोणताही नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे। जर तुम्हाला ह्या यात्रेची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला एकदा हाय पाठवा, त्या ठिकाणी मी तुम्हाला हा जो बॅनर आहे किंवा ही जी माहिती ती तुम्हाला मी पाठवून देईल। आणि मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपल्याला इथं प्रामुख्याने एक टिप दिलेली, ती प्रामुख्याने लक्षात घ्या। निवास व भोजन व्यवस्था खर्च हा भाविकांनी स्वतः करायचा आहे। मित्रांनो नियोजन सगळे एसटी महामंडळ करेल, फक्त तुम्हाला बाकीचा खर्च
खर्च करायचे, जसं की जेवणाचा खर्च झाला, राहण्याचा खर्च झाला. तर या प्रकारे मी तुम्हाला सर्व माहिती दिली. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या यात्रेचा लाभ घेता येईल. तुम्हाला एकच विनंती करेल की तुमच्या आसपासच्या जे भाविक भक्त ज्यांना अयोध्येला जायचे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या यात्रेचा लाभ घेता येईल. आणि थांबूया आपण याच ठिकाणी आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा मी कळवणकर या आपल्या YouTube चॅनलला.